सकल महाराष्ट्राला हेवा वाटावा अशा सातपूर शिवजन्मोत्सव सन 2025 मोठ्या उत्साहात साजरा होणार असून शिवजयंती शांततेत साजरी व्हावी याकरिता सातपूर पोलीस ठाण्याची बैठक सातपूर पोलीस ठाण्यात संपन्न झाली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती शांतता समितीची बैठक संपन्न झाली। शिवजयंती साजरी करताना महानगरपालिकेला वाहतूक विभाग, जयंती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले विचार तसेच होणाऱ्या अडीअडचणी मांडून त्या कशा दूर करता येतील त्याबद्दल आपले मत मांडले। पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे विभागामार्फत कडक बंदोबस्त योग्य नियोजन करण्यात येणार असल्याबद्दल मार्गदर्शन केले। यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भडांगे, राजू पठाण, उपनिरीक्षक सुहासिनी बारेली, प्रदीप पवार याप्रसंगी सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते, कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंढे, उपाध्यक्ष पंकज निकम, उपाध्यक्ष रोहिणी जोशी, सचिव यशवंत पवार, सहसचिव नवनाथ शिंदे, प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे यांसह शांतता समिती पदाधिकारी आदींसह सर्व पक्षांचे मान्यवर, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर, शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, सभासद, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत विलास गीते, सुनील लोहरे, दत्तू गायकवाड, महाजन, विकास शिंदे, मोहन भोये, सागर गुंजाळ, दीपक खरपडे, भूषण शेजवळ, कांतीलाल महाजन, प्रशांत पवार आदींनी परिश्रम घेतले। 18 तारखेला संध्याकाळी शिवरायांच्या जन्माचा जो कार्यक्रम असतो तो रात्री 12 वाजेला असतो आणि गेल्या अनेक म्हणजे 5-7 वर्षापासून हा कार्यक्रम होत असताना आम्ही आपली विशेष परवानगी घेऊन आपला जो डेसिबल असतो 10 नंतर कायदेशीर परवानगी नाही, तिथे फक्त स्पीकर असतात, महिलांचा गायनांचा कार्यक्रम असतो का जो शिवाजी महाराजांच्या जन्माचं जे गाणे असतात ते होता आणि बाकी सर्व नियम, बॅनरचे नियम, बॅनर आमच्या समितीचे जे लोक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त मी स्वतःचा सेपरेट बॅनर लावत नाही। म्हणजे आम्ही समितीत असे लोक आहे सर्व वैयक्तिक 10 बॅनर लावणारे लोक आहेत, पण आम्ही फक्त समितीचेच बॅनर लावतो, ते पण महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या ज्या ट्रॅफिकला तुमच्या अडचण होणार नाही अशा पद्धतीने लावतो। फक्त आमची समितीच्या वतीने विनंती राहील की त्या दिवशी त्या ग्राउंडवर 19 तारखेला जो कार्यक्रम असतो त्या ठिकाणी गर्दी होती, ते बागुल ड्रायव्हिंग स्कूल आणि इकडं अमेरिका स्वीटच्या थोडं पुढे आल्यानंतर एक तिथे बॅरिकेडिंग करून दोन्ही बाजूने जायला रस्ता आहे तिथे अलीकडून, त्यामुळे काय सूत्रता येईल। त्यानंतर दुसरा विषय असा मानतो आम्ही मागील अनेक वर्षापासून जेव्हापासून शिवजन्मोत्सव समिती निर्माण झालेली आहे, अनेक अडचणी, अनेक समस्या कमी झालेल्या आहेत आणि कार्यक्रम अगदी चांगल्या नियोजन पद्धतीने सातपूरला साजरा होतात। त्याच्यात पोलिसांचा हातभार असतो, पत्रकारांचा, मीडियाचा हातभार असतो, जेणेकरून जे सूचना आपण मांडतो, आपण जे सूचना देतात हे लोक तिथपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवतात। आज 5-6 वर्षापासून तर नियोजित अशी शिवजयंती उत्सव आपल्या त्या ग्राउंडमध्ये होते आणि उत्सव समितीच्या 1 महिन्या अगोदरपासून कार्यकर्ते, समितीचे पदाधिकारी हे मेहनत घेतात आणि नियोजन कसं पद्धतीने असावं आणि काय काय आपण योग्यरित्या जयंती उत्सव कशी साजरी होईल याकरता चर्चा करतात आणि ते कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात। सर्व धर्म समभाव जर बघायचं असेल तर आपल्या सातपूरचं एकच नाव ते इथं साजरा होतो आणि यावर्षी नक्की होईल। तुम्ही केलेल्या सूचनेमध्ये कुठेही फरक पडणार नाही आणि पदाधिकाऱ्यांना पण आपले जे कार्यकर्ते आहे इतर जे इथे हजर नाहीत आपण त्यांना सूचना करायला पाहिजे। पोलिसांनी काय काय आपल्याला मार्गदर्शनपर सूचना दिलेल्या आहे त्याच्यावर अंमलबजावणी होणे, आपण त्याच्यावर खरे उतरणं हे गरजेचं आहे। याच्यात आपण जो शिवजन्मोत्सव चांगल्या प्रमाणात होणार आहे त्यांना पारितोषिक देणार आहे शहराच्या वतीने, पण ती अंमलबजावणी झाली का नाही झाली वैयक्तिक मला त्याची कल्पना नाही, कारण की झाली असती तर कोणत्या ना कोणत्या विभागाला ते भेटलंच असतं। जे 4 विभाग आहेत त्याच्यात आपण 7-8 वर्षापासून जो उत्सव होतोय तर 150 ते 200 कलाकारांचा लाईव्ह कार्यक्रम जिवंत देखावे आपल्याच फक्त सातपूरमध्ये सादर होत आहे, बाकी तिघी ठिकाणी तसं काही होत नाही। आणि जे 2-3 दिवसाचे कार्यक्रम आहे ते पण म्हणजे आता जो पाहण्याचा कार्यक्रम आहे तो पण लाईव्हच राहतो आपल्या स्थानिक बालकलाकारांतर महिलांचा, त्याचा तुम्ही पाठपुरावा करा वापरते। खरं तर सातपूर शहरामध्ये सर्व सण उत्सव असेल किंवा महापुरुषांची जयंती असेल किंवा सातपूरचा जो यात्रा उत्सव असेल असे सर्व उत्सव हे मोठ्या उत्साहात आणि शांततेत आपल्या सातपूर शहरामध्ये पार पडत असतात। सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये सहभागी होत असतात। कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यापुढे निर्माण होणार नाही याकडे आम्ही लक्ष देऊ। या मागेही असा प्रश्न काही उद्भवलेला नाही। त्याचप्रमाणे जो काही रस्त्यावरच्या लाईट असेल, पाण्याची व्यवस्था असेल किंवा फायर ब्रिगेड अशा व्यवस्थांची आम्ही सुद्धा काळजी घेणार आहोत।
आणि सर आपल्याला विनंती आहे की आपण 19 फेब्रुवारीला या कार्यक्रमाला आपण उपस्थिती दाखवावी आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करते. धन्यवाद. त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या रूपरेषा 15 तारखेला पवड्याचा कार्यक्रम सातपूर गावामध्ये शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणचा जो कार्यक्रम संध्याकाळचा त्या ठिकाणी म्हणजे आम्हाला एक दोन पोलीस जरी माझ्या बंदोबस्तासाठी ती तेव्हा आमचा एक कार्यक्रम तर 16ला आमचा काही कार्यक्रम नाही. 17 तारखेला शाळेतील लहान मुले साधारण ते 700-800 मुलं असतील आणि त्यांचे पालक असेल काही साधारण 1,500 ते 2,000 लोक त्या ठिकाणी असेल. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आमच्या ग्राउंडमध्ये आहे त्या ठिकाणी त्यामुळे ग्राउंडला काही बाहेर पार्किंगची गरज पडणार नाही. 18 तारखेला एक पाण्याचा कार्यक्रम असतो. पाण्याचा उपक्रम हा मोठ्या प्रमाणात महिलांचा असतो. आपण बोलल्याप्रमाणे 10 वाजेनंतर खरं तर साऊंडचं परमिशन मिळत नाही परंतु आम्हाला एक विशेष तुम्ही सवलत आहे की छोट्या साऊंडमध्ये आम्ही हा कार्यक्रम करून त्या कार्यक्रमाला कोणता नाच नसतो रिंगण नसतो फक्त महिलांचा हा पोवड्याचा कार्यक्रम महिलांचे शिवाजी महाराजांचे जे गाणे असतात ते म्हटले जातात त्याला आपण विशेष परवानगी द्यावी. आणि 19 तारखेला जो महानाट्याचा कार्यक्रम असतो आमचा शिवजन्मोत्सव तो मोठ्या प्रमाणात असतो. त्यासाठी आपण आश्रमनगरचे बाबुल मोठे ड्रायव्हिंग त्या ठिकाणी बॅरिकेडिंग टाकून पॅक केलं आणि इकडं आंबेडकर स्वीट्स आश्रमनगर या ठिकाणी बॅरिकेडिंग केलं. त्या ठिकाणी परिसरात वाहन येणार नाही कारण वाहनाचे म्हणजे पाठीमागं जांतराच्या ग्राउंडच्या पाठीमागे एक छोटंसं ग्राउंड आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आम्ही करतो. त्या ठिकाणी आपलं सहकार्य लागेल आणि कोणते वाहन त्या ठिकाणी येणार नाही आणि त्या ठिकाणी आमची ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असते आणि फायर ब्रिगेडची व्यवस्था असते. तिथं आपलं एक सहकार्य लागेल का त्या एरियामध्ये कोणत्या गाड्या येणार नाही त्या गाड्यांमुळे काय होतं ट्रॅफिक जाम नाही होता. त्या ठिकाणी आमचे साधारण 8,000 ते 10,000 लोक त्या कार्यक्रमाला असतात आणि 3 तास सर्व फॅमिलीचे लोक बसून असतात. आपण नेहमीच आम्हाला प्रत्येक वर्षी सवलत देत असता. यावर्षी आम्हाला तुम्ही विशेष सवलत द्यावी अशी मी समितीच्या वतीने आपल्याला विनंती करतो. व हा सातपूर शिवजन्मोत्सव जसं सातपूर शिवजन्मोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे तसं तुमचे कारकीर्द आमच्या शिवजन्मोत्सव योजने मोठी कारकीर्द आहे. साहेबांच्या काळात मोठा कार्यक्रम झाला त्याही गाल मोठा कार्यक्रम झाला असं आपलंही नाव उंचावलं अशी आमच्या समितीच्या वतीने आपल्याकडून अपेक्षा आहे. थोडं बोलतो थांबतो. आपण सर्व हजर झालो त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. त्याचबरोबर आपण ज्या सूचना मांडलेल्या आहेत की सर्कलला फ्लेक्स ठीक आहे आम्ही सर्कलला फ्लेक्स जर लागला तर तो काढायला लावू. त्याच्यापेक्षा जे लावणार आहेत ते सगळे इथेच आहेत तर तुम्हाला मेसेज पोचलेला आहे की त्या ठिकाणी तुम्ही लावू नये. दुसरं असं की त्या दिवशीचा रोड डायव्हर्शन नक्की आम्ही करून रस्तेच बंद होतील आणि आजूबाजूला जे डायव्हर्शन आहे त्याचा वापर करून आपण करू. पार्किंगची सुविधा मी म्हटलं की आमच्या आणि तुमच्या स्वयंसेवकाच्या कोऑर्डिनेशननं आपण पार्किंगची सुविधा पण करू. बाकी इतर जे कार्यक्रम आहेत 15, 17, 18 आणि 19 ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी नक्की आमचा बंदोबस्त चांगला राहील आणि तो जो शेवटच्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे 19 तारखेचा तो एकदम म्हणतो ना ग्रँड खूप मोठा आणि तो खूप चांगला आणि आनंददायी वातावरण होईल याचं खात्री आम्ही देतो. स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.